मध्ये सोन्याच्या किमती आणखी घटणार असल्याचं कळतंय। सराफा बाजारातल्या तज्ञांनी तसा अंदाज व्यक्त केलाय। जागतिक बाजारातल्या सोन्याच्या किमतींचा प्रभाव भारतीय सराफा बाजारावर दिसणार असल्याचं समजतंय। सोन्याच्या दरांमध्ये होणाऱ्या चढउतारांनी नेहमीच ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। विशेषतः भारतात जिथे सोनं केवळ अलंकारासाठीच नव्हे तर गुंतवणुकीसाठी देखील वापरलं जातं, तिथे सोन्याच्या किमतीतील प्रत्येक बदल हा जनतेसाठी महत्त्वाचा ठरतो। सध्या ऑगस्ट 2025च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सोन्याच्या भावासंदर्भातील एक मोठी आणि खात्रीशीर बातमी चर्चेचा विषय बनली आहे। ही बातमी थेट अमेरिकेतून आलेली असून यामुळे सोन्याच्या बाजारात एक वेगळीच खळबळ निर्माण झालेली आहे। नेमकी ही बातमी काय आहे, याचा प्रभाव कसा पडणार आहे, कसा भारतीय नागरिकांवर याचा प्रभाव पडेल, सोन्याच्या भावामध्ये घट होणार की वाढ होणार, सोन्याचे भाव पडले तर किती रुपयांनी पडणार व वाढले तर किती रुपयांनी वाढणार, सविस्तर एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला आताच आपल्या या बातम्या अपडेट्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। या बातमीचा प्रभाव इतका मोठा आहे की भारत सरकारनेही याची गंभीर दखल घेतली असून यावर आधारित काही धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे। याच कारणामुळे नाशिक, पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरे तसेच गावांमध्ये ग्राहकांच्या सराफा दुकानांकडे ओढ वाढलेला आहे। अनेक ठिकाणी दर खरेदीसाठी रांगा लागत आहेत, कारण लोकांना वाटतंय की जर भाव वाढणार असतील तर आताच खरेदी करून ठेवावी। 2025 साल सुरू झाल्यापासून सोन्याच्या बाजारात एक वेगळी चैतन्य निर्माण झालेला आहे। जानेवारी महिन्यात 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 76 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घरात होता। तेव्हा लोकांना वाटत होतं की हा दर आणखी खाली येईल आणि आपण योग्य वेळी खरेदी करू शकू, पण अपेक्षेप्रमाणे तसं काहीच घडलेलं नाही। उलट मार्च एप्रिल पासून सोन्याचा दर झपाट्याने वाढू लागला आणि या काही काळासाठी हा दर 85,000च्या पल्ल्यात गेले आणि काही ठिकाणी तर ते थेट 1 लाख रुपयांच्या आसपास पोहोचले। अशा वेळी अनेकांनी घाईघाईत खरेदी केली। मात्र दरम्यान या काळात सोशल मीडियावर एक अफवा जोर धरू लागली की सोनं कोसळणार आहे आणि त्याचा भाव थेट 55,000 रुपयांपर्यंत खाली येणार आहे। फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या प्लॅटफॉर्मवर हा मेसेज इतक्या वेगाने पसरला की लोक घाबरून गेले। विशेषतः नाशिकच्या बाजारात याचा परिणाम दिसून आला, जिथे सराफा दुकानांमध्ये गर्दी झाली आणि लोकांनी आपलं जुनं सोनं विकायला सुरुवात केली। पण नंतर कळालं की ही बातमी पूर्णतः खोटी होती। सोन्याचा दर कोसळण्याऐवजी उलट अजूनही वाढला आणि तो थेट 1 लाख रुपयांच्या आसपास पोहोचला। सध्याच्या घडीत ग्राहक, गुंतवणूकदार, व्यापारी सगळेच एका प्रश्नाने चिंतित आहेत की ऑगस्ट मध्ये सोन्याचा दर काय असेल, खरेदी करावी का थांबावं, लग्नसराई सुरू होणार आहे, मग अशा वेळी काय निर्णय घ्यावा। याच पार्श्वभूमीवर 3 वेगवेगळ्या अंदाज सध्या चर्चेत आलेले आहेत। हे अंदाज केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा विचारात घेतले जात आहेत। पहिला अंदाज अमेरिकेतील जॉन मिल्स नावाच्या तज्ञाने मांडला आहे। तो सोन्याच्या खाणीशी संबंधित अनेक कंपन्यांचा सल्लागार आहेत आणि त्यांचं मत बाजारात महत्त्वाचं मानलं जातं। त्यांनी सांगितलं होतं की सोन्याचा दर 55,000 पर्यंत खाली येईल। यामुळे बाजारात भीती पसरली आणि लोकांनी आपली गुंतवणूक विकायला सुरुवात केली। पण पुढे या अंदाजावर पाणी फिरलं, दर कमी होण्याऐवजी वाढले आणि बाजार पुन्हा स्थिर झाला। दुसरा अंदाज जो की महत्त्वाचा आहे तो सिंगापूर मधून आला होता। तिथल्या एका आंतरराष्ट्रीय विश्लेषक संस्थेने सांगितलं की जगभरातल्या मोठ्या बँका जसे की भारताची रिझर्व्ह बँक, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, चायनीज मधील केंद्रीय बँक, या सर्व बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत। यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे।
आणि परिणामी दर थेट 1,37,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. हाही अंदाज अतिशय बोलका आहे, मात्र त्यात अतिशयोक्तीचा अंश असल्याचंही काही विश्लेषकांचं मत आपल्याला दिसत आहे. तिसरा आणि सर्वात महत्वाचा अंदाज मध्ये सध्या सर्वात जास्त प्रमाणात विचारला घेतला जात आहे. या अंदाजानुसार म्हणजे तिसऱ्या अंदाजानुसार सोन्याचा दर सुमारे 88,000 ते 95,000 रुपयांच्या दरम्यान राहील. या अंदाजाला अनेक आर्थिक तज्ज्ञ आणि व्यापाऱ्यांनी दुजोरी दिला आहे. त्यामुळे सध्या ही किंमत रेंज सर्वाधिक स्वीकारार्ह मानली जात आहे. या सर्व अंदाजा पलीकडे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेच्या धोरणांमुळे भारतात सोन्याच्या दरांवर होणारा परिणाम. अमेरिकेने भारताला चेतावणी दिली होती की रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करू नये, पण भारत सरकारने त्याकडे दुर्लक्ष करत रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवले आहे. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत स्थैर्य निर्माण झालेला आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम सोन्याच्या दरावर सुद्धा पडत आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की तेलाचे दर वाढले तर आयात खर्च वाढतो आणि त्यामुळे देशांतर्गत महागाई वाढते. पण जर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर राहिले तर महागाईवर नियंत्रण राहते आणि त्यामुळे सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या दरातही स्थैर्यता येतं. यामुळे सध्या भारत सरकारचा आंतरराष्ट्रीय धोरणांवर होणारा परिणाम देखील या बाजाराच्या घडामोडींमध्ये दिसत आहे. याशिवाय ऑगस्ट ते डिसेंबर या काळात भारतात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आणि सण उत्सव साजरे होतात आणि या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे अनेक अर्थतज्ञांनी सल्ला दिलेला आहे की तुम्ही सोनं खरेदी करीत असाल तर एकदम मोठ्या प्रमाणावर न करता टप्प्याटप्प्याने खरेदी करा. बाजारातील चढ उतारांचं नेमकं भान ठेवणं आणि सल्लागारांचा सल्ला घेणं खूप गरजेचं झालेलं आहे. आजच्या घडीला नाशिक, पुणे, जळगाव, संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 92,000 ते 94,000 रुपयांच्या आसपास आहे. काही ठिकाणी हा दर थोडासा कमी जास्त असू शकतो, पण एकूणात ही रेंज सध्या स्थिर आहे आणि विश्वासार्ह मानली जात आहे. त्यामुळे लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर याच रेंजमध्ये खरेदी करायला सुरुवात करणं योग्य ठरेल. अनेक लोक सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे आमचा सल्ला आहे, कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत तपासून पहा. आम्ही आमच्या YouTube चॅनलवर दिलेली माहिती ही विविध अधिकृत आणि विश्वासार्ह माध्यमांवरून संकलित केलेली आहे. मात्र आर्थिक निर्णय घेण्याच्या आधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन व्हिडिओज किंवा फसव्या अफवांवर लक्ष ठेवायचं नाही. शेवटी तुम्हा सर्वांना आमचा प्रश्न असाच आहे की तुम्ही नेमकं काय करणार आहात? सोनं खरेदी करणार आहात की थांबणार आहात की विकणार आहात? तुमच्या शहरात सध्या सोन्याचा दर काय आहे या संबंधीची माहिती आम्हाला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आताच या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या बातम्या अपडेट्स या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सोन्याचे दर असो किंवा अनेक महत्त्वाच्या सरकारी योजना असो, तुम्हाला सर्व फायनान्शियल अपडेट, शेतकरी अपडेट्स व नागरिकांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स, लाडकी बहीण योजना असो, सर्व माहिती एकाच चॅनलवर सर्वात अगोदर मिळेल. धन्यवाद.